जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं आणि चॅनलच्या दर्शकांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मी ज्या पद्धतीने व्हिडिओ बनत आहे आणि तुम्ही प्रतिसाद देत आहात त्यामुळे आणखी व्हिडिओ बनवण्याचं हुरूप वाढत आहे आणि याच पद्धतीने व्हिडिओ पाहत चला. नवनवीन विषयांवरती मी ही व्हिडिओ बनवत चालेल. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे. आजचा व्हिडिओ असा आहे की ज्यावेळेस आपल्याला संचार येतात, वारे येतात, त्यावेळेस होतं काय, बरेचसे संचार ही वेगवेगळी भाषा बोलतात आणि काही संचार आपले रेग्युलर आहे ती भाषाच बोलतात. म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीची जी भाषा आहे तीच बोलतात किंवा मग हिंदी ही जी राष्ट्रीय भाषा आहे आपली तर ती बोलतात. तर बऱ्याचदा असं आढळलं जातंय किंवा असं होतं किंवा असं मला म्हणणं आहे बऱ्याच जणांचं की बरेच जण विचारतात की ताई असं जर असेल तर असं होतं का किंवा असं असलं पाहिजे का. तर ते म्हणजे की जर बघा नाथांचा संचार असेल तर त्यांची भाषाच बोलली पाहिजे का. जी काही बाबरी शाबरी भाषा असेल तर ती भाषाच बोलली गेली पाहिजे का. कधी कधी देवीचा पण संचार असतो. रेणुकेचा संचार असल्यानंतर एक वेगळी भाषा ती बोलते रेणुकेच्या संचारामध्ये, तर तीही तो संचार आल्यानंतर तीच भाषा बोलली गेली पाहिजे का. किंवा तो संचार असल्यानंतर ती भाषा बोलली तरच जी वारे आहेत तर ती खरे आहेत का, असा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे. तर या प्रश्नाचं निरसन किंवा कितपत गरजेचं आहे भाषा येणं ह्या विषयी आपण आज माहिती घेणार आहोत. पहा, जेव्हा आपल्याला संचार येतो, मुळात संचार येईपर्यंत तो मोकळा होण्यापर्यंत बऱ्याचशा प्रोसेस असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. ठीक आहे. आणि संचार येत असताना आपण जिथं जाऊन संचार मोकळा करतोय त्या गादीवरनं बऱ्याचशा गोष्टी त्या संचाराबाबतीत म्हणजे हे केलं जातात. म्हणजे थोडक्यात त्या गादीवरनं तिथं मार्गदर्शन दिलं जातं त्या संचाराला की कशाचं वारा आहे, म्हणजे ए टू झेड मोकळं करण्यापासून व्यवस्थित खेळेपर्यंत आणि शेवटी म्हणाल तर गुरु करण्यापर्यंत त्या वाऱ्याचं मार्गदर्शन त्या गादीवर केलं जातं. आता विषय असा होतोय की असा विषय नाही की तुम्ही ज्या गादीवर जाताय तिथं गेल्यानंतर तुम्हाला जो कोणता संचार असेल तो येऊन आणि तीच भाषा बोलेल किंवा हे सगळं म्हणजे हे सगळं गरजेचं आहे किंवा होईलच असं नसतं. ठीक आहे. काही काही वेळेस ती संचार वाऱ्यामध्ये ती भाषा बोलत नाहीत, कॉमन हिंदी भाषा बोलतात. तर यादा कदाचित तुम्ही ज्या गादीवर जाताय त्या गादीचे तत्व तुमच्यामध्ये ऍड झालेले असतात. म्हणजे त्या गादीशी तुम्ही कनेक्ट असता. तिथले जे गुरुवरे आहेत त्यांनी जी सेवा मागून घेतलेली असते त्यांच्या भगवंताकडनं, थोडक्यात मला ही भाषा नको का, तर त्यांच्या गादीवरून येणाऱ्या लोकांच्या समाधानाखातर. तुम्हाला ती भाषा येते पण समोरच्याला पण ती समजली पाहिजे ना. समोरचं म्हणजे थोडक्यात आलेले पेशंट जे तुमच्याकडे समस्या घेऊन आलेले असतात. तुम्ही ती भाषा बोलताय त्या अवस्थेत, मग समोरच्याला ती भाषा पण कळली पाहिजे ना. ठीक आहे ना. तर मग त्या गादीवरनं जी भाषा तुम्हाला म्हणजे भगवंताकडनंच भगवंताच्याच कृपेने ती भाषा आपल्याला प्रदान असते. आणि मुळात मी सांगू इच्छिते तुम्हाला, ही जी दैवी भाषा आहे नाथांच्या वाऱ्यांची, रेणुकेच्या वाऱ्याची, इतर कोणत्याही वाऱ्यांची, तर लक्षात घ्या नाथांनी शाबरी म्हणत असाल शाबरी, बाबरी म्हणत असाल बाबरी, तर ही भाषा एका विशिष्ट हेतूसाठी किंवा विशिष्ट कार्यासाठी बनवली होती. त्याचं काहीतरी महत्व होतं, त्या भाषेमागं काहीतरी कारण होतं. जेव्हा नाथांनी ही भाषा तयार केली तेव्हा त्या भाषेमार्फत त्यांना पशुपक्ष्यांची, प्राण्यांची
वृक्षांची म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्व जीवजंतूची भाषा समजायची, म्हणजे ते संवाद साधायचे त्यांच्याशी. याच्यासाठी ही भाषा तयार केली जाते. जे यासाठी नाथांनी ही भाषा तयार केली होती. आणि राहिला विषय रेणुकेच्या संचाराचा, तर माता रेणुका सौंदती निवासिनी ही मुळात मातंग समाजाची होती आणि आदिवासी जमातीची होती. आणि या कारणास्तव तिची भाषाच वेगळी होती. आणि त्या देवीची भाषा येणं म्हणजे हे त्या भक्ताला लाभलेलं वरदान आहे. सर्वांनाच नाही येते, क्वचित काही जणांना येते तर काहींना नाही येत. तर लक्षात घ्या, तुम्हाला ती भाषा येत नाही याचा असा अर्थ होत नाही की तुम्हाला तो संचार खरा नाही किंवा त्या संचाराचे ताकद, व्हायब्रेशन किंवा काय जे असेल दैवीय ऊर्जा ती कमी होत नाही, त्याचा कोणताही फरक तुमच्यावर पडत नाही. काहीच हरकत नाही. जर भाषा येत नाही तर काहीच हरकत नाही. ज्याच्या त्याच्या ती आज्ञेनुसार किंवा भगवंताच्या कृपेनुसार ज्याला त्याला ती आलेली असते. आणि आलेली आहे म्हणजे ती समाजाला प्रदर्शन करण्यासाठी नाही, ती नाथांची तुमच्यावर असलेली कृपा आहे. अवतीभोवती असलेल्या पशुपक्ष्यांना तुमची भाषा समजावी, तुम्हाला त्यांची भाषा समजावी, तुमच्यात संवाद व्हावा किंवा काही ती दैवी कृपा तुमच्यावर असेल, याचा असा अर्थ नाही तुम्ही समोरच्यावर त्याचं इम्प्रेशन टाकायचंय किंवा त्या भाषेचा वेगळा गैरअर्थ घ्यायचा आहे. भाषा आहे म्हणजे तुम्ही खरे नाथ भक्त आहात, खरे स्ट्रॉंग आहात, म्हणजे तुमचीच ताकद खरी. इतर जे हिंदी बोलतात, साधी भाषा बोलतात, यांच्याकडे भगवंताची कृपा नाही असं होत नाही. कदाचित ज्यांना भाषा येत नाही त्यांच्याकडं जास्त ही भक्तीचं शक्ती असू शकते, खरे नाद भक्त ते असू शकतात. भाषेतच सामर्थ्य आहे असा काहीच संबंध नाही. भाषा ही फक्त भगवंताची तुमच्यावर असलेली कृपा आहे. आणि यदा कदाचित बऱ्याच जणांना ती येतेच, क्वचित काही काही असतात की त्यांना येत नाही, किंबहुना त्यांनी ती भगवंताकडे मागितलेली नसते, त्यांना ती नको असते. पहा, ह्या गोष्टींना किती प्राधान्य द्यायचं आहे, किती महत्वाच्या आहेत हे आपण ठरवायचं आहे. ज्याचा त्याचा विषय आहे. राईचा पहाड किंवा काहीही घेऊन बाजारात बसला तर त्याला भाव नाही मिळणार. तो काही ट्रेंड नाहीये किंवा एखादं हे नाहीये की ते प्रसिद्ध करायचे. तो देव आहे, देवाचा बाजार नसतो करायचा. भक्तीचा विषय आहे, तो श्रद्धेचा विषय आहे. ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार ज्याला त्याला मिळतंय. कशाही गोष्टीचा आव्हान्यात किंवा ताकदीचा तर तिथं संबंधच येत नाही. एक लक्षात घ्या, एक म्हण आहे आणि ती सत्य आहे, जे दिसतं ना ते कधीच नसतं आणि जे दिसत नाही तेच असतं. जो दाखवतो ना काहीच नसतं त्याच्याकडे, पण हा जो तुम्हाला कधीच दाखवणार नाही त्याच्याकडं काय काय असतं हे त्या भगवंतालाच माहिती असतं. असू द्या, आपल्याला फक्त नाथांच्या भाषेविषयी इथं माहिती मिळवायची होती. तर बघा, गरजेचं नाही तुम्हाला शाबरी भाषाच आली पाहिजे, बाबरी भाषाच आली पाहिजे, उर्दूच भाषा आली पाहिजे. मुळात त्या अवस्थेला तुम्ही असल्यानंतर यदा कदाचित तुम्हाला भाषा येत जरी नसली तर तुमच्या संचारामध्ये इतकी ताकद असते किंवा तुमच्याकडे दैवी व्हायब्रेशनची इतकी ताकद असू शकते की तुम्हाला ती भाषा आपोआप समजते. समोरचा जर बोलतोय तर ती तुम्हाला भाषा समजते. जरीही तुम्हाला भाषा बोलता येत नसेल तरी ही भाषा समजली जाते. तर ही पण एक दैवी कृपा आहे. तुम्ही बोललंच पाहिजे तरच तुमचा संचार खरा आहे असं काहीही नसतं आणि 100% नसतं. ठीक आहे. तर पहा, कशाला आणि काही गोष्टींना घेऊन पळू नका. खरी भक्ती, खरा विश्वास, खरी शक्ती आणि खरा देव याच्या पाठीशी राहा. नको त्या गोष्टींच्या मागे लागू नका, नको त्या गोष्टीला प्राधान्य देऊ नका. ईश्वराच्या पाठी हात धुवून लागा, भक्ती करत राहा.
भगवंत तुम्हाला गरजेपेक्षा जास्त देईल आणि सदैव तुमच्या पाठीशी राहील. पहा, आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. ही दैवी सेवा सर्वांनी करायची आहे. तुम्हाला काही अडचणी असतील आध्यात्मिक, काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारा, आपल्या व्हिडिओवरती नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज कॉल मला करू शकता. नक्कीच तुमच्या प्रश्नांचं समर्थन करण्याचा मी प्रयत्न करेन. जय आदिशक्ती. आदेश.